आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या त्याच आपण सोनूला सध्या स्ट्रायकर एंडवरती बघत आहात आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक मागच्या मॅचमध्ये विनोदने चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली. म्हणजेच दोन्ही खेळाडू मॅन ऑफ द मॅचचे हकदार पहिल्या मॅचमध्ये होते ते आता एकमेकाच्या विरोधात. अर्थातच सामना गावदेवी विराट 11 बाल आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतो गोळवली. सामन्याला करत आहोत सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन सोनू समोर विनोद मडवी तयार. व्हेरी फर्स्ट बॉल ताकदीचा जास्त वापर नव्हता. टप्पा पडल्यानंतर फक्त बॅटचा पेस ओपन केला. प्रदीप मात्रे बॉल खाली, बॉलला त्याने फील्ड केलं गेलं आणि इथनं सिंगल धाव कंप्लीट करत असताना सध्या तर या मॅचचा आनंद घेत असेल मलंगट क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी साहेब. या तुम्ही मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. नियाल मात्रे, तेजस मात्रे, कृष्णा मडवी या मॅचचा आनंद घेतात आणि संपूर्ण भालवासीय आणि गोळवलीवासीय सुद्धा या मॅचचा आनंद घेत असतील त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवरती सिंगल बंदी आहे. निखिल गेला स्ट्रायकर एंडवरती. 4 ओव्हरची मॅच आणि पहिल्या षटकामध्ये विनोद मडवी तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. बॉल हवेमध्ये वळतात त्या ठिकाणी फिल्डर हर्षद होते. बॉलला एका बाउन्सवरती त्याला उसळता आला नाही. दुसरा बाउन्स घेतला. तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी धाव बनवण्यासाठी सुरुवात केली होती परंतु 2च धावा या ठिकाणी पूर्ण होतात. या 2 धाव्याने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 3. आता सध्या तरी लिमिटेड ओव्हरचा हा सामना. अर्थातच 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये निर्धारित किती धावसंख्येचं टार्गेट राहील, किती धावसंख्या बनवावं लागतील संघ विराट 11 गावदेव भालला ते येणारे 4 षटक निर्धारित तुम्हाला सांगून जातील. फील्ड प्लेसमेंट आता सध्या तरी पद्धतशीर या ठिकाणी सेट केली जाते. वैभव म्हात्रेला तुम्ही मिड विकेटला पाहतात, प्रदीप म्हात्रेला तुम्ही बघतात डीपमध्ये लॉंग ऑनला विनोद मडवीने तैनात केलाय. ओ पिच मागे चालला बॉल विनायक चिकनकरच्या ॲक्युरेटली हातामध्ये. महत्त्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. निखिल मागच्या मॅचमध्ये चांगलं योगदान देऊ शकला नव्हता आणि याही मॅचमध्ये स्वस्त्यामध्ये परतत असताना खेळ समाप्त. निखिल गायकरची लागणारा हा पहिला झटका. मध्ये तुम्ही त्यांनाही बघितलं आणि ही धून ब्रॉस बँडची होती. मसाई यात्रेवरून ते सकाळी झालेत आणि पहिले मॅच पाहण्यासाठी सुद्धा ते या ठिकाणी सज्ज झाले. पहिली मॅच त्यांनी अगदी त्यांच्या डोळ्यासमोर पाहिली. कदाचित घरी गेले असावे, फ्रेश झाले असावे, काहीसं खाल्लं असावं आणि लगेच ते दुसरी मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी आल्या. त्यांचंही सहर्ष स्वागत. पहिली विकेट आली आहे विनोद मडवीच्या खात्यावरती. आता गेला भावेश गायकर मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळला, रणनीती चांगली. 2 वेळा त्याच्या बॅटमधून तिहेरी धावा आपण पाहिल्या होत्या आणि त्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. तोच भावेश आता 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गेलाय. भावेशसाठी हा बॉल बॅकफुटला जाऊन फक्त कट केली, दिशा दिली आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला. हा बॉल खूपच वेगाने गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. सुंदर बघितला गेला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि कटचा फटका बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार पाहायला मिळाला भावेशच्या बॅटमधून आणि या चौकाराने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 1 गडी बाद. धावसंख्या 7. आतापर्यंत 4 चेंडू संपल्यात, 1 विकेटही गेले. निखिल लवकर बाद झाले मैदानाच्या आतमध्ये. भावेशने मागच्या मॅचमध्ये तिहेरीने सुरुवात केली होती. त्या भावेशचा खेळ जर आपण पाहिला तर मागच्या मॅचमध्ये चांगला राहिला होता. नॉट आउट तो खेळला आणि या मॅचमध्ये 30 इनिंग स्वीकारतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले बॉल हवेमध्ये. सुचित राणे एक सॉफ्ट डिसमिसल कॅच फिनिश करत असताना मागच्या मॅचमध्ये चांगला खेळला परंतु या मॅचमध्ये स्वस्त्यामध्ये त्यालाही परतवलं गेलं. विनोद मडवीच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. भावेश गायकर बाद. तीन षटकारांसाठी त्यांच्याकडनं पारितोषिक 1000 रुपयाचं आणि कृष्णा मडवी यांच्याकडनं लागोपाठच्या 3 विकेटसाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. हे निस्सीम चाहते आहेत क्रिकेटचे. कालच्या दिवसामध्ये सुखाचा वाटा उचलला गेला गावदेवी विराट 11 भाल टीमनं. कारण पालेगावच्या स्पर्धेमध्ये रनरअप हा संघ ठरला. त्यामध्ये त्यांची गोलंदाजी बेधक झाली कारण सामना नेवालीपाडा आणि भाल या 2 टीममध्ये होता. तेव्हा त्यांची बॉलिंग तुम्ही खूप चांगली बघितली. ज्या मॅचमध्ये प्रमोद सोरकादे यांनी निर्धाव षटक हाताळलं
सुरुवात खूप चांगली केली आणि त्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय, अर्थातच विनोद मडवी. त्याच्या नावावरती 2 विकेट आल्यात. शेवटचा बॉल ताकद जास्त नाहीये बॉल मध्ये. वैभव म्हात्रे कॉन्फिडंट असते या खेळाडूकडे, नेहमी कॉन्फिडंटली तो फिल्डिंग करत असतो. अंडर 22 मध्ये खूप चांगल्या पद्धतीने तो खेळला आणि या मॅच मध्ये सुंदर कॅच फिनिश करत असताना या ओव्हरमध्ये 3 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धावा 7 जिथे बॅटिंग करतोय संघ गोळवली. आफ्टर लंच ब्रेक सध्या तरी करण काळन तुमच्या समय जुळले जातील. या मी थोडासा तुर्ता तुमच्यापासून रजा घेतो, मीही जातो डिनरसाठी. सो आपण करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंजेस. आवाज ऐकाल टेनिस बॉल क्रिकेटचा, आवाज ऐकाल कल्याण डोंबिवलीचा, आवाज ऐकाल आमचे जवळचे मित्र करणजी काळन सरांचा. धन्यवाद. Check. थँक यू सो मच भाग्यश्री पात्रे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. कल्याण पूर्वेच्या आदरणीय आमदार सौभाग्यवती सुलभताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये अर्थातच आमदार चषक 2025च्या पहिल्या पर्वामध्ये दिवस पहिला द्वितीय फेरीला आपण प्रारंभ केला. एका बाजूला संघ खेळतोय तो विराट 11 भालबी. या स्कायरा आकाश पाटील शेडोने देखील पहिला सामना जिंकलेला आहे. एक नामवंत पुरस्कर्ते आकाश पाटील, युवा उद्योजक शिरडोन. या मॅच मध्ये आपण पाहतोय गोळवली बी आणि त्याचबरोबर भाल बी, विराट 11 भाल बी या दोन संघांना. नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग करतोय भाल संघ. 9 धावा धावाफलकावरती आहेत. विकेट 3 पडलेत. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर, जिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय देवेश. लेजंड प्लेअर बालगावचे कृष्णादादा मडवी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. जेव्हा मी भाल प्रीमियर लीगला जॉईन झालो होतो लास्ट टू लास्ट इयरमध्ये, फार सुंदर समालोचन कृष्णादादा मडवी यांचं मी ऐकलं होतं तेव्हा. टॉप एज आहे यावेळेला संधी. शॉर्ट स्क्वेअर लेगला विकेट किपर कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला. 10 आउट ऑफ 9. क्रिकेटचं सूत्र हेच सांगतं की जर तुमच्या हातामध्ये बॉल पडतोय म्हणजे झेल तुमचा होता. हे कॅच ड्रॉप केले त्या फिल्डरने. स्वतः ते यष्टीरक्षक होते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2-2च्या सायना धावसंख्या 11. प्रगतीपथावर दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये विनोद, दुसऱ्या षटकामध्ये देवेश. आघाडीला फलंदाज सोनू गायकर, तो अजूनही स्ट्रायकिंग एंडला. त्याच्यासोबतचा निखिल, भावेश, प्रशांत हे तिघही बाद झालेले आहेत. तुषार नॉन स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट ऑफ लेंथ पूल केला. मिस टाइम आहे. लॉंग ऑनचा फील्डर. प्रयत्न चांगला. यावेळेला कॅच ड्रॉप. वारंवार क्षेत्ररक्षणामधून केलेल्या चुका. येतोय चौकार. मागच्या 3ही चेंडूंवरती 3 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. कदाचित दुपारचं जेवण जिरलं नसेल. काय वाटतंय भालकर? क्षेत्ररक्षणामधून चांगली कामगिरी करावी लागेल. असं नाही की पहिलं षटक इकॉनॉमिकल पडलंय म्हणजे पुढच्या षटकांमध्ये धावा येणार नाही. सोनू गायकर प्रयत्न करतोय. धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने पुढे जाईल. स्कोर ऑन 15. बालगाव श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी यांचा संघ. यॉर्कर होता. ऑन साइडला चाललाय तो लॉंग ऑन मध्ये. आता यावेळेला प्रमोद सोरखादे. चांगलं फिल्डिंग, चांगला थ्रो. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 या आकड्यावरती. दुपारचं सत्र आहे त्यामुळे आमचे अंपायर्स देखील काही जेवण करायचे बाकी आहेत. पण सध्या ऑनग्राउंड दोघंही आहेत. 3-3 भाकरी खाऊन दोघंही उभे आहेत. नाही, गाडीला जसं पेट्रोल डिझेल लागतं, माणसांना जेवण ही प्राथमिक गरज आहे. अन्न
अंपायरचा इशारा व्हाईटच्या साह्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. आणि फार चांगल्या पद्धतीनं काळजी घेतलंय जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारलेचं मनापासून कौतुक करेन. कारण जेव्हा इथे आलो अर्ध्या तासानंतर त्यांनी मला पहिला प्रश्न केला की जेवणार काय. असं फार आपल्याला क्वचित पाहायला मिळतं. अंपायर्सना देखील माहिती आहे कशा पद्धतीनं, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक आयोजकाचं लक्ष असेल असंच नाही. पण द्वारलीकरांचं मी मनापासून कौतुक करेन त्याबाबत. 17 धावा आहेत, 3 विकेट. लोआ फुल टॉसला कॅपिटलाइज करू शकला नाही फलंदाज. सेकंडचा कॉल या वेळेला नसेल. चांगली फिल्डिंग प्रमोद कडून. एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 18. विकेट पडले 3. बॅटिंग करत असताना गोळवली बी. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेचच सजवा. या पुढच्या दोन्ही संघांना सूचना. चिंचवली बी आणि स्वर्गीय रतन स्मृती स्कायर 11 शिरडून बी. टॉस साठी रिपोर्ट करा आपण. कम ऑन. येस, मागच्या इनिंगमध्ये जेव्हा तुमच्यासोबत मी जोडलो गेलो होतो तेव्हा चार्जर हे ज्याचं निकनेम आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, ग्रामीण टेनिस क्रिकेटचे आमचे टेक्निकल एक्सपर्ट सुजल, याचे मी नवीनच नाव ठेवलंय. जसं आपण प्रत्येकाचं नाव असतं एक निकनेम घरामध्ये बोललं जातं, तसं एक चार्जर मी सुजलचं नाव ठेवलंय. त्याचं कारण असं आहे की बापगावच्या स्पर्धेमध्ये रजनी स्पर्धा आम्ही जेव्हा कव्हर करत होतो, टेक्निकल एक्सपर्ट सुजलच होता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी मोबाईल चार्ज करण्यासाठी त्याच्याकडे चार्जर आणि मोबाईल दिला. खरं तर 8 वाजता मॅचकडे देखील सध्या वळूयात. टॉप एज आहे शॉट. फाईन लेगचा फिल्डर येतोय पण त्याचा वाक्या डीप फाईन लेगला बॉल चाललाय. 2-2 फिल्डर, एक बॉल स्टॉप केलाय. थ्रो केला जाईल. 2 धावा मिळतात. सध्याचं स्कोर 20 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना गोळवली बी. जवळपास 8 ते 9 वाजता मी सुजलकडे माझा चार्जर आणि मोबाईल दिला. रात्री रजनी स्पर्धा होती आणि सकाळी वडूनवगर आहे ते वडूनवगरचे प्लेयर होते, ते सुजलकडून माझा चार्जर घेऊन गेले होते आणि सुजलच्या परमिशनने सकाळी 6 वाजता त्यांनी चार्जर आणून दिला. त्यामुळे चार्जर हे नाव मी आता ठेवलंय. सुजलचा फ्लाइंग स्लिपला बॉल, पण विकेट किपरने सांगितलं माझा झेल आहे. फलंदाज बाद. नुकताच जनसागमन आगमन झालेले आमचे सन्माननीय राजेश शेठ पावशी आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. डीज ऑपरेटर सध्या आमचे लंच ब्रेकला आहेत, त्यामुळे गाणी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, तुम्हाला ऐकायला मिळत नाही. पण सकाळपासून जबरदस्त संगीत आपल्या सर्वांना ऐकायला मिळतात त्यांच्याकडून. सो डीजे पाटील आणि मॅनेजमेंटचं कौतुक, कारण या सर्वांना एकत्रित, आम्हाला कोणी एकत्रित आणलं असेल तर जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारलीने. समालोचक, मंडप डेकोरेटर्स, लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे, डीजे ऑपरेटर, अंपायर. पडलाय बॉल, बाहेर निघतोय. प्रमोद सोरका दिला आपण पाहतोय या षटकामध्ये. टोटल स्कोर्स आपण विचार केला सध्या तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 20. प्रगतीपथावर तिसरं षटक. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला मिड विकेट मध्ये. फिल्डर वेगाने बॉलवरती. पहिली धाव पूर्ण झाले. गुड फिल्डिंग वैभव कडून. 9 सेकंडला थ्रो, रनआउटची संधी पण पुन्हा मागे आलाय. फलंदाज सेफ आहे. 1 धाव. धावायत सध्या 21. विकेट 4 पडलेले आहेत एका मागोमाग. सॉफ्ट हँड समोर आणि इथे फलंदाज बाद. कॉट अँड बोल्ड. सोनू गायकर बॅक टू द पॅव्हिलियन.
या स्पर्धेसाठी स्वर्गीय शंकर नारायण राणे यांच्या स्मरणार्थ आम्हाला 5 बॉलचे बॉक्स देखील स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. स्टार 11 कल्याण या संघाकडून देखील आम्हाला 2 बॉलचे बॉक्स स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. ग्रामस्थ मंडळ द्वारली, जय कौलोबा क्रिकेट संघ द्वारली आयोजित आमदार चषकाचे पहिलं पर्व. धावा 21 निम्मा संघ गारद. ओ समोरून बॉलला बाहेर वळवलाय प्रमोद सोरकादेची फिरकीची जादू आपण या ओव्हरमध्ये बघितली. 3 षटकांचा खेळ संपला. धावा 21, विकेट पडलेत ते 5 विकेट आणि बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय तो गोळवली बी. यस कमॉन अरियप, जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग सेट करून घ्या. दोन्ही संघांना सूचना. या पण 4थ्या षटकाची सुरुवात सध्या होते. ओळ्यात मैदानाच्या आतमध्ये. ओहो लेक्समचा बाहेर इम्पॅक्ट. दॅट्स अंपायरचा नॉट आउटचा इशारा आहे. एक धाव इथे सहजरित्या मिळतीये, ती लेग बाय आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 21-22. 22 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. समोरच्या एंड कडून हे षटक. द्वारली सिटी अपार्टमेंट एंडने हे षटक 4थं. ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. 40ला टच झाले तर चांगली मॅच पाहायला मिळू शकते. स्लाइस केलाय कव्हरच्या वरतून बॉल झाला मागे. फिल्डर येतात त्या ठिकाणी. 2 धावा सहजरित्या पूर्ण करण्यात तर आलेल्या. थर्डचा कॉल आणि 3 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थ्रो खराब आलाय. हाय मला थ्रो, तुम्हाला रॉकेट थ्रो. जमिनी समांतर बॉल जर फेकला असता तर कदाचित थर्ड रन कंप्लीट झाली नसती. हवेमधून फेकला तितकासा वेळ मिळाला पहिला बाउन्सवरती, त्याहून अधिक वेळ तिथे खर्च झाला जेव्हा थ्रो येत होता. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. दर्शन ऑफ स्टंपच्या बाहेर कट केला डीप मध्ये. फिल्डर अगोदर पुढे आला नंतर मागे चाललाय पण बॉलला त्याने स्टॉप केलं नाही आणि तोही सीमारेषेच्या बाहेर. चौकार. निहाल मात्रे आपण या मंचावरती. बॉलचे लेजंड प्लेअर या आपण हृदयजी रसाळ तुम्हाला इन्व्हाइट करत आहेत. 29 झालेले आहेत. बॉल अजूनही बाकी आहेत 3. 40ला टच झाले तरी मॅच सेकंड इनिंग मध्ये देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाने आतापर्यंत 7 धावा खर्च केलेले. श्रीधर यांना आपण पाहतोय. श्रीधर मात्रे. लॉफ केलाय लॉंग ऑन द फिल्डर. थोडा लेट येतोय बॉलवरती. बॉल आता चाललाय मागे. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण झालेल्या आहेत. या डबलच्या साह्याने धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोर ऑन 31. 31 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर्स बॅक आहे. लॉंग ऑन ला फिल्डर गॅप मध्ये बॉल. लॉंग ऑफचा फिल्डर फार वेगाने. प्रमोदचा थ्रो येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाज बाद. 32 for 6. 32ला 6वा झटका बॅटिंग करणाऱ्या गोळवली बीला. धावा फलकावरती आहेत 32 आणि बॉल आता 1 शिल्लक असताना नवीन फलंदाज ऑफ स्ट्राइक ऑन स्ट्राइक श्रीधर मात्रे. फिनिशिंग टच कसा असेल पाहूयात या डावातला. बॉलर्स बॅक.
पुन्हा प्रमोद ऍक्शन मध्ये पहिली धाव पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल आहे, रनआउटची संधी. यावेळेला फलंदाज बाद. 33 ला डाव संपला. विकेट 7 पडले आणि 34 धावांचं लक्ष ठेवलंय ते गोळवले बीस संघाने विराट 11 भाल बीस संघासमोर. आपण जाऊयात टॉस कडे. नेक्स्ट मॅचच्या चिंचोली बी अगेन्स्ट वर्गी रतन स्मृती स्काय 11 शिरोडोन बी. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. थँक्यू. चला या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आपण लगेचच टॉस करता रिपोर्ट करायचंय. महत्त्वपूर्ण आपल्याला पुढची मॅच देखील पाहायला मिळेल. चिंचोली ब चा कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट शिरोडोन ब संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. प्लीज कॅप्टन आपण लगेचच रिपोर्ट करायचं टॉस करिता. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय. अधिकचा वेळ घेऊ नका. लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधा. चला प्लीज कॅप्टन आपण लगेचच रिपोर्ट करायचंय. रिक्वेस्ट या. चला आपण टॉस करूया. या राजभाऊ यायचा आपण आमच्यासोबत जॉईंट वा टॉस करीत आपण महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस करतोय. महत्त्वपूर्ण मॅच आणि त्याचा टॉस. एका बाजूला शिरोडोन संघ त्यांच्या अगेन्स्ट चिंचोली ब संघ आहे. कॉलिंग कोणाचे? चिंचोलीचे कॉलिंग. लाऊड कॉलिंग आपल्याला करायचे. टेल असा कौले आणि हे ढालेला आहे. टॉस शिरोडोन जिंकला. निकाल यस जरूर टॉसचा निकाल गेला शिरोडोनच्या बाजूने. त्यानं निर्णय जो आहे तो मात्र पेंडिंग ठेवलेला आहे. एक थोड्याच वेळात त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. 4 ओव्हरची मॅच असेल. याची मात्र दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती घ्यायची. लक्ष असू द्या. चला आपण लगेचच जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील के के. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन आमदार चषक 2025च्या पहिल्या पर्वामध्ये. कल्याण पूर्वेचा आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहत आहोत. आदरणीय उद्योगपती अभिमन्यूजी चिकणकर साहेब यांच्या विद्यमाने शिरोडोन संघाने प्रथम नाणेफेकीचा गोल जिंकून फिल्डिंग त्याने स्वीकारलेले. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला 2 टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. काय वाटतंय राहुलजी? 34चं लक्ष या मॅच मध्ये. बालबी कशा पद्धतीने मागचा सामना फार लवकर त्याने जिंकला, पण गोळवली बी जर चांगली फाईट दिली, पॉवर प्ले मध्ये जर विकेट आल्या तर 34 बनवत असताना संघर्ष मोठा करावा लागेल. जरूर राऊंड विकेटनं पहिलाच बॉल आणि अशा चुका केल्या तर लवकर मैदानाच्या बाहेर यावं लागेल. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला हा झेल जरूर एवढा अवघड नव्हता, मग पकडणं गरजेचं. आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केलेल्या. बालसंघ आणि बालसंघ जरूर या आता गोष्टीचा किंवा इकडनं तो बॅटर देखील फायदा घेईलच. पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी होती करण. येस, कारण 34 धावा तितक्या नाही की जिथे तुमच्या या क्षेत्ररक्षणाच्या चुका कोण विसरेल आणि तुम्ही या धावा डिफेंड करणार आहात. गोलंदाज जर मेहनत करतोय तर त्याला 100% तुम्हाला साथ द्यायची आहे. पहिला पॉईंटचा झेल टिपला असता तर सुरुवातीपासून प्रेशर बिल्ड झालं असतं. कॅच सोडली आणि 3 धावा देखील दिलेल्या आहेत. आता उघडते बालसंघाचं. पुन्हा गोलंदाज
राऊंड विकेट. ऑन साइडला फटका खिचून मारलाय. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीजेबी सिक्सर. आता फटका बसलाय कारण कॅच ड्रॉप झाली असती तर कॅच पकडली असती तर कदाचित विनोदला स्ट्राईक मिळाली नसती आणि विनोदला जशी स्ट्राईक मिळाली अटॅक केलाय त्याने. वी फॉर विनोद, वी फॉर विक्ट्री. विजयाच्या दिशेने वाटचाल सध्या सुरुवात आहे. 9 धावा धावफलकावरती. जरूर करण खूप चांगला उल्लेख केला की बॅकफुटला जाऊन जो कटचा फटका खेळला होता बॅटरनं ती झेल पकडली असती तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला असता. पहिला बॉलपासून भालवरती दबाव आला असता. आता प्रशांतची मेहनत भरपूर आहे. त्याला जरूर साथ त्यांच्या फिल्डरची मिळत नाही आहे आणि क्रिकेटमध्ये जरूर चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग केल्याच्या नंतरच तुम्ही जिंकू शकता. तसेच का प्रयत्न इकडनं बघूया गोळवलीचे असतील का. पहिल्या मॅचमध्ये मनाधमा झाला होता मिनोद मडवी. तो आता मध्ये साकिंग आणलाय. राऊंड विकेटनं पुढील बॉल घेऊन तयार. बागपुरा झोन कट करण्याचा प्रयत्न. हा देखील फटका चांगला आहे. जाणूबुजून शॉट खेळलाय. माहिती आहे थर्ड मॅन इनफिल्ड शॉटमध्ये चेंडू वेगानं चाललेला आहे. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक मोठे फटके. धावा 4. तुम्हाला रोखायचे आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठे फटके येत आहेत म्हणजे विजयापासून फार तुम्ही दूर चाललेले आहात. जर तुम्ही डॉट बॉल टाकले, विकेट काढले, मोठ्या फटक्यांपासून लांब फलंदाजांना ठेवलं तर कदाचित या मॅचमध्ये तुम्ही टिकून राहणार आहात. प्रशांतच्या अगेन्स्ट सध्या तरी आक्रमण आपण पाहतोय विनोदकडून आणि पहिल्या 3 बॉलमध्ये 13 चेस करत असताना 34. जरूर फिल्डिंग खराब पाहायला मिळाली पहिल्याच बॉलपासून. त्याच्यानंतर विनोद आता मात्र मैदानात शॉटमध्ये चांगली बॅटिंग करतोय. भालगाव मोठ्या संख्येनं पूर्ण ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. जरूर त्यांचा चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. राऊंड विकेटनं अजून एक फटका मारलेला आहे. तो मिड विकेटला पाठवलाय. जबरदस्त क्रिकेट खेळत असताना मडवीच्या बॅटमधून अजून एक दमदार दर्जेदार सिक्सर. झालं तर ये भिंगडी है खेचून मारला. 19 धावा. और डाऊन द लेग चांगला फटका फ्लिक केला आणि बॉल डीप स्क्वेअर लेगला. 4 धावा संख्येकरिता चौकार. मध्ये सध्या तरी डीजे ऑपरेटर म्हणून आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि सुंदर असे सॉन्ग त्यांचे देखील आपण ऐकतोय. चौकार सिक्सर सिक्सर चौकार. सध्या मडवी मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करत असताना आक्रमक क्रिकेट अष्टपैलू खेळाडू आहे बाल संघाचा. राऊंड विकेटना पुन्हा एकदा खोदून गल्ला अक्षरशः फटका डीप मध्ये बघता आपण. फिल्डर जरूर उपस्थित आहेत. चेंडू शोसून फेक करेपर्यंत रन्स इकडनं अजून 2 मिळतील. चेस मोठं नव्हतं आणि पहिल्या षटकामध्ये मॅच खुली गेलेली बालच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स 24 झालेले आहेत. म्हणजे बघतो आपण निम्मा धावा के आतापर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत या मॅचमध्ये. फक्त आय थिंक डबल 33च करायचे असताना पहिल्या बॉलवरती कदाचित जेल. यस बघूया एक्झॅक्ट रन्स किती आहेत. 24 की 25. ट्रिपल षटकार चौकार षटकार चौकार सिंगल. शेवटच्या बॉलवरती यस 2 धावा आहेत. चला. पण मी समजू शकतो तुमच्या भावना. मी प्लीज यस आहे तिकडे कृष्णा देखील आहेतच तुमचे मॅनेजर. यस मेंटोर त्यांना आपण म्हणू शकतो. काळजी करू नका. इकडे तेजस देखील आहे. प्रत्येकी धाव ते मोजत असतात. राहुलजी आणि भालकरांनी फार चांगलं ग्राउंड बनवलेलं आहे त्यांच्या गावामध्ये. डोंगराचा पल्ल्याड जसं पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आपल्याला धर्मशाला पाहायला मिळतं अगदी हुबेहूब तशीच ती प्रतिकृती आहे त्या मैदानाची. सो भालकरांचं देखील मनापासून आपण कौतुक करायला हवं कारण आता क्रीडांगण आपल्याकडे उरली नाही. त्यामध्ये देखील असं क्रीडांगण बनवणं ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि त्यांचं कौतुक करायलाच हवं आपण. जेल उडालाय. लॉंग ऑफला फिल्डर आणि फलंदाज बाद. यस
चांगला उल्लेख केला की चांगला असं क्रीडांगण भालगावामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतो. तर जरूर कमीन्सून एखादी टुर्नामेंट यावी, कारण का प्रदीपजी मडवी साहेबांच्या माध्यमातून धर्मवीर चषकवान आजवर बघितलेला एक दर्जेदार असं नियोजन त्यांचं आपल्याला प्रत्येकी वर्षी पाहायला मिळायचं. आता ग्राउंड झाल्या, कदाचित बालगाव सज्ज असावा, एक मोठी क्रिकेट टुर्नामेंट घेऊन येऊ शकतात. यस, कदाचित धर्मवीर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळू शकते. त्या दरम्यान ज्यांचं नुकतं शुभागमन होत आहे, टेनिस बॉल क्रिकेटमधली अशी एक स्पर्धा जिथे संपूर्ण संघांना निशुल्क एकही रुपया न घेता प्रवेश दिला गेला. त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये 1,00,000च्या वरतून कॅश प्राइज देण्यात आलं. मालिकावीरची दुचाकी बाईक देण्यात आली. हे सर्व ज्यांच्याद्वारे देण्यात आलं ते दानशूर दाते आदरणीय उद्योगपती जयेंद्र शेठ बोडके चिंचपाडा, आपलं सहर्ष स्वागत. यस रतन, समजू शकतो. मग आता पाहुण्यांचं आगमन असल्या कारणानं त्यांची अलॉसमेंट देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आणि नुकताच ज्यांचं बघतो आपण आगमन झालेलं आहे, सन्माननीय जयेंद्रजी बोडके साहेब. क्रिकेट टुर्नामेंट म्हटलं की के करण याकरिता स्पॉन्सरशिपवर इम्पॉर्टंट ही गरजेची असते. आडव्या बॅटनं ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग एवढं सुंदर नाही. अँड्रॉइडचा फटका आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन, अजून थोडीशी अलगीजेपणा पाहायला मी त्या मैदानामध्ये. क्रिकेटमध्ये चलाक राहणं गरजेचं आहे, हुशारी ज्याला म्हटलं जातं. वन शॉट आहे, दहावीकडनं बघतो आपण एकच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झालं 1 पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला एकूण 26 झालेला आहे. 8 डावीच्या अजूनही गरज आहे. मॅचमध्ये विजयाच्या जवळ आहे भाल संघ. खराब आहे चेंडू, मिसामिंग शॉट, जेलची संधी, विकेट इथनं मिळू शकेल, मिळाली विकेट, फलंदाज बाद. अड्या बाटनं ऑनसाईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न. पुन्हा नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता वैभव आलेत. कृष्णा मडवी आमच्या सोबत आहेत. सिक्सर भरपूर तो मारतो असं जरूर त्यांनी देखील कौतुक केलं. मात्र यावेळेचा फटका चांगला, इकडे हुशारी पाहायला मिळते. सिक्सरची गरज नाहीये, आपण सहजरित्या सामना जिंकू शकतो, कारण का विजयाच्या जवळ आहेत. इकडे मिळतील अजून 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्या झाली 4 पुढे. स्कोर 30 झालेला आहे. अजून या मॅच मध्ये विजय करता बघतो आपण 4 धावेची अजून गरज आहे. प्लीज यस इज राहुलजी, आपण फार पूर्वीपासून पाहत आलो. बऱ्याच वेळेला आमचे कॅमेरामॅन ऑपरेटरला रिलीव्हर नसतो, त्यामुळे एका हाताने ते काम करत असतात, एका हाताने ते दुपारचं लंच करत असतात. आयुष्यामध्ये प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो असं नाही, आणि क्रिकेट या खेळामध्ये सध्याचा संघर्ष फार मोठ्या गोलंदाजीसाठी, बिकॉज 12 बॉल आणि त्यांना 4 धावा फक्त डिफेंड करायच्या आहेत. ना अवघड आहे समीकरण. मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये रन्सच झालेल्या नाहीयेत आणि सुरुवातीच्या पहिल्या बॉल पासून केलेल्या चुका, तसंच कारण गोळवडी संघ बॅच मध्ये भाग फुटलाय. मडवीच्या बॅट मधून विजयाचा हा येत असताना दर्शेदार बरोबर VIP डायज वरती सिक्सर, आणि या सामना सहजरित्या यशस्वी आहे.
ना जिंकला मैदानाच्या आतमध्ये विराट 11 टीम भालबीनं हा सामना जिंकलेला. अभिनंदन भालबी संघ. आपण देऊया मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर असणार आहे ज्यानं अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. 3 विकेट्स घेतल्या, 6 बॉलमध्ये 28 रन देखील केल्या. तो अष्टपैलू खेळाडू विनोद मडवी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर. आणि नुकताच ज्यांचं आगमन झालेले आमचे ज्येष्ठ, जरूर आपण त्यांना म्हणू शकतो कारण का सातत्याने बघतो कमी वेळ त्यानं घेतलेला आहे समाजासाठी. सातत्याने त्यांचं चांगलं कार्य आपण बघतो. मग प्री क्रिकेट टुर्नामेंट आपण बघितली. दिनेशजी मात्र यांना विनंती आपण व्हीआयपी डायजवरती यावा. फ्री इंटी क्रिकेट टुर्नामेंट आपण बघितली. सगळ्यात मोठी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. करणने खूप चांगला उल्लेख केला. एकही रुपया न घेता 30 पेक्षा जास्त संघ खेळले.